लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। जीवा नंदिनीसाठी गजरा घेऊन येतो तर काव्य तिथून निघून जात असते, तेव्हा नंदिनी तिला अडवत म्हणते की मला माहिती आहे तुला गजरा माळायला आवडतं। तर काव्य म्हणते की नंदिनी ताई हा तुझ्यासाठी आणला आहे। त्यावर नंदिनी म्हणते की जे काही माझं आहे ते तुझं पण आहे। त्यानंतर नंदिनी स्वतःच्या हाताने काव्याच्या केसात गजरा माळते। तर हे सगळं बघून आता जीवाला थोडं अनकम्फर्टेबल फील होतं। त्यानंतर आता काव्या स्वतःच्या हाताने नंदिनीच्या डोक्यात गजरा माळते। तर गजरा माळून झाल्यानंतर नंदिनी जीवाला विचारत असते की आम्ही दोघे कसे दिसतोय। त्यावर जीवा म्हणतो की खूप छान दिसताय तुम्ही दोघी। त्यानंतर नंदिनी तिथून निघून जाते। तर आता जीवा काव्याकडे बघत असतो, पण मात्र काव्य आता मात्र मान फिरून तिथून निघून जाते। तर मात्र जीवा आता मनातल्या मनात बोलू लागतो की एवढा कसला इगो आला हिला, थँक्यू सुद्धा बोलली नाही। पण ठीक आहे, मलाही काय तिचं थँक्यू ऐकायचं नव्हतं, कारण मी आता गजरा काव्यासाठी नाही तर नंदिनीसाठी आणला होता। खरं तर काव्य आणि जीवाला आता त्यांच्या भूतकाळाची जाणीव झालेली असते, कारण या अगोदर सुद्धा जीवा हा काव्यासाठी असाच गजरा घेऊन यायचा। त्याचमुळे भूतकाळाच्या आठवणीमुळे ते दोघेही अनकम्फर्टेबल झालेले असतात। तर मित्रांनो, आता पुढील भागात काय पाहायला मिळेल हे सगळं पाहणं रंजक आहे, पण आता जीवाने नंदिनीसाठी गजरा आणलाय हे अतिउत्तम झालंय।